अहमदनगर शहरातील संपूर्ण जिल्ह्यातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्युंजय श्री मार्कंडेय महामुनी मंदिर सभामंडपाचे जीर्णोद्धार आळंदी येथील परमपूज्य दिग्विजयनाथ महाराज, डोंगरगण येथील हबप जंगले महाराज शास्त्री आणि श्री विशाल गणेश मंदिराचे परमपूज्य संगमनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते, तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे, धर्मादाय उपायुक्त श्रीमती पाटील मॅडम, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती पद्मशाली पंचमकोटी ज्ञाती समाज, श्री मार्कंडेय देवस्थान कमिटी, पद्मशाली विद्याप्रसारक मंडळ आणि समस्त पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली। श्री मार्कंडेय मंदिर हे 102 वर्षांपूर्वी 1922 साली स्थापन झालेली ऐतिहासिक मंदिर असून मंदिरातील श्री मार्कंडेय महामुनींची मूर्ती 8 मे 1970 साली स्थापन झालेली असून या मूर्तीला 54 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्याचेच औचित्य साधून आणि हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया या दिवशी मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे। अहमदनगर पद्मशाली समाजाच्या वतीनं अहमदनगर शहरातील एकमेव मार्कंडेय मंदिराचं भूमिपूजन येणाऱ्या 8, 9 आणि 10 मे या 3 दिवशी अनेक धार्मिक उत्सव करून 10 तारखेला दुपारी 12 वाजता आपल्या नगर शहर आणि आळंदी आणि डोंगरगण या ठिकाणचे जे महाराज आहेत या महाराजांच्या हस्ते आपण भूमिपूजन करत आहोत। अनेक प्रशासकीय अधिकारी पण आपण या कार्यक्रमाला बोलवलेला आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण समाजाला एकत्र करून मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत। तर मी या ठिकाणी संपूर्ण समाजाला आणि जे कोणी इतर समाजातील सुद्धा मार्कंडेयाचे भक्त आहेत या सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला जरूर यावं आणि 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख या 3 दिवसाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आवाहन करतो। मार्कंडेय मंदिर जीर्णोद्धार व्हावा आणि त्याकरिता जो कार्यक्रम आखलेला आहे 8, 9, 10 मे या रोजी सर्व समाज बांधवांनी आणि मार्कंडेय भक्त इतर समाजाचे सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणावी ही नम्र विनंती।